नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वटपौर्णिमा जवळ येत आहे लवकरच. तर वटपौर्णिमा आहे 29 जून आणि वार आहे सोमवार. तर या दिवशी वटपौर्णिमा येणार आहे. तर वटपौर्णिमा म्हणा किंवा इतर कुठलाही सण आला की महिलांना सतत पडणारा प्रश्न म्हणजे की कोणत्या रंगाची आपण साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या आपण बांगड्या घालाव्यात, कोणते रंग जे आहेत साड्यांचे ते शुभ मानले जातात. असे काही रंग आहेत की जे आपण सणाच्या दिवशी म्हणा किंवा मग वडाची पूजा करत असताना हे रंग चुकूनही घातले जात नाहीत. तर असा प्रश्न पडत असतो, त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं. तर त्याबद्दलचीच माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास तर करतच असतो, म्हणजेच की जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास हा केला जातो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपले पती जे आहेत सत्यवान तर यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. आता बऱ्याच जणांना वटपौर्णिमा म्हणजे आता ज्या महिलांचं लग्न नवीन झालं असेल, म्हणजेच की ज्या मुलींचं लग्न नवीन झालं त्यांना वटपौर्णिमेबद्दल जास्त माहिती नसते. तसं बऱ्यापैकी लोकांना आता मोबाईलमुळं मग सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता यमाकडून परत मिळवले होते, त्यामुळे मग सौभाग्यवती ज्या स्त्रिया आहेत तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची जी पूजा आहे तर ते करत असतात. तर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळत असतो असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करत असते, म्हणून मग वडाची ही पूजा केली जाते. असे महत्त्व वटपौर्णिमेला दिले जाते. तर आपण ज्यावेळेस वडाची पूजा म्हणा किंवा सेवा करत असतो, पण त्याचबरोबर आपल्याकडून कळत नकळत काय ना काय ह्या चुका घडत असतात. आता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याबरोबरच आपल्या घरामध्ये म्हणा किंवा इतर काही सेवा केल्या जातात. आता उपवास करूनच ही जी पूजा आहे तर ती केली जाते, म्हणजे जोपर्यंत वडाची पूजा होत नाही तोपर्यंत कोणताही पदार्थ म्हणा काही खाल्ले जात नाही. वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ते करणे शक्य होत असेल किंवा होत नसेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की काही महिला नोकरीसाठी बाहेर जात असतात, त्यामुळे त्या महिलांना म्हणा वडाचं झाड लांब असेल तर तिथे जाणं जर शक्य होत नसेल तेव्हा मग त्या ज्या महिला आहेत तर त्या वडाच्या झाडाची जी फांदी आहे तर ती घरी आणून मग पूजा करत असतात. असे चुकूनही करू नका, कारण की काय होतं की आपण जर फांदी पूजा करण्यासाठी घरी आणली तर मग त्याचं जे फळ आहे तर ते पाहिजे तसं आपल्याला मिळत नाही. पूर्वीपासूनची जी प्रथा आहे की जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जाऊनच मग पूजा केली जाते. आता भरपूर महिला ज्या आहेत तर ते वडाचे झाड घरी आणून पण त्याची पूजा करत असतात. असे म्हटले जाते की 7 फुटीपेक्षा जास्त मोठे झाड असेल तर त्याची पूजा केली जाते असे म्हणतात. आता एखादे मोठे झाड आहे आणि त्याच झाडाची पूजा आपण करायची आहे. फांदी घरी चुकूनही आणू नये, कारण की वडाच्या झाडाची पूजा करताना पाने तोडली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण वडाच्या झाडाची पूजा करत असताना ज्या वस्तू घेऊन जात असतो त्यामध्ये मग आंबे म्हणा किंवा पूजेसाठी ठेवत असतो तर ते वाया जाऊ नये, म्हणून मग जवळपास जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना द्यायचं आहे. वडाच्या झाडाची जी पूजा म्हटले की धूपदीप आपण करत असतो, त्यावेळेस मग झाडाला काही इजा होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे 5 सुवासिनींची ओटी भरणे शक्य झाले तर तुम्ही आवर्जून भरायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी 16 शृंगार करूनच पूजा केली जाते. तर या दिवशी आता ज्या महिला आहेत, म्हणजेच की ज्या महिलांना प्रश्न पडत असतो की कोणत्या रंगाची आपण साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या आपण बांगड्या घालाव्या, कोणता रंग आपण चुकूनही घालायचा नाही, तर या दिवशी महिलांचा जो आहे तर तो 16 शृंगार करूनच मग वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात. या दिवशी आपण काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. तर त्यामध्ये कोणते रंग आपल्याला घालायचे आहेत? लाल रंगाच्या तुम्ही बांगड्या घालू शकता, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता, म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सफेद म्हणा किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत. यापेक्षा इतर तुमच्याकडे कोणताही रंग असेल तर तो रंग तुम्ही घालू शकता. गुलाबी असेल किंवा जांभळा असेल तर इतर कोणत्याही.
आता त्यानंतरची गोष्ट म्हणजे कोणत्या रंगाची आपल्याला साडी परिधान करायची आहे. तर आता तुमच्याकडे म्हणा, आता सफेद किंवा काळा रंग हा पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण साडी ज्यावेळेस घालत असतो त्यावेळेस मग मॅचिंग बांगड्या म्हणा किंवा मॅचिंग ब्लाऊज आपण घालत असतो, त्यामध्ये पण आपल्याला साडीमध्ये काळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि पांढरा रंग पण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी हे जे रंग आहेत तर ज्यावेळेस आपण वटपौर्णिमेची म्हणजेच की वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळेस आपण सौभाग्याचे अलंकार घालत असतो, म्हणून मग हे 2 रंग जे आहेत तर ते वर्ज्य मानले जातात. त्याचबरोबर इतर कोणतीही तुमच्याकडे जर साडी असेल, म्हणजेच की कोणत्याही रंगाची, गुलाबी असेल, जांभळा असेल, तर ह्या रंगाच्या तुम्ही मग साड्या इतर घालू शकता. पण पूर्णपणे जो वर्ज्य केलेला रंग आहे तर तो काळा आणि पांढरा. तर इतर हिरव्या रंगाची साडी घालू शकता, लाल, गुलाबी, जांभळा, म्हणजेच की त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची साडी. हे जे रंग आहेत तर हे रंग पूर्णपणे तुम्ही घालू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे घरामध्ये म्हणा, इतर ज्या महिला आहेत तर त्या इतरांना वटपौर्णिमेसाठी पूजा करण्यासाठी एखादी महिला अशी असते की एखाद्या मैत्रिणीची साडी आवडली म्हणून आपण मग त्यावेळेस काय करत असतो की ती साडी म्हणा किंवा तिने दिलेला ब्लाऊज वगैरे घालून आपण पूजा करण्यासाठी जात असतो. तर असे चुकूनही करायचे नाही, कारण आपल्याकडे ज्या साड्या किंवा जे ब्लाऊज आहेत ते घालूनच आपल्याला मग वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे. त्यामध्ये तुमच्याकडे जे रंग असतील त्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता. फक्त 2 रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, काळा आणि पांढरा रंग. या 2 रंगाच्या साड्या आणि 2 रंगाच्या ह्या बांगड्या चुकूनही आपल्याला घालायच्या नाहीत. त्यामुळे इतर तुमच्याकडे जे रंग आहेत तर ते रंग तुम्ही घालू शकता. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे म्हणजेच की घरामध्ये म्हणा किंवा आपल्या दारावरती इतर काही लोक, कोणतीही लोक काही मागण्यासाठी येतात, त्यावेळेस मग त्या व्यक्तींना रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नये. आता वडाच्या झाडाची ज्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळेस जो दोरा गुंडाळत असतो तर तो दोरा गुंडाळत असताना त्या दोऱ्याची गाठ ही चुकूनही मारू नये. सगळा दोरा जो आहे तर तो तिथेच ठेवून यायचा आहे. आणि बऱ्याच महिलांना सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मग वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती केली जात नाही. त्याचबरोबर गरोदर महिला असेल तर त्यांनी पण 6 महिन्यानंतर मग पूजा करू नये. आता ही जी परंपरा आहे तर ही जी पद्धत आहे तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे. काही भागामध्ये महिला जर गरोदर असतील तरीही त्या भागांमध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने म्हणा, घरातील इतर मंडळी म्हणा किंवा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. आपल्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही, त्यामुळे मग आपण पूजा तशा पद्धतीने आपल्याला पूजा करायचं आहे. म्हणजेच की काय होतं की आपण तामसिक पदार्थ चुकूनही खायचं नाही वटपौर्णिमेच्या दिवशी. आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती आजारी असते आणि मग त्या व्यक्तीला उपवास जो आहे तर तो उपवास सहन न झाल्यामुळे मग चक्कर येणे म्हणा किंवा पित्त होणे, तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात. त्यामुळे उपवास न करता पूजा करावी. जर शक्य असेल तरच मग उपवास करायचा आहे. पण आता ही पद्धत जी आहे तर सगळीकडे सारखी नाही, कारण की वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रत्येकाचा वेळ सारखा असेलच असे नाही. त्यामुळे घरातील जशी कामं असतील त्या पद्धतीने मग पूजा केली जाते. तसे तर मग सगळीकडे हीच परंपरा आहे की वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत हा उपवासच केला जातो. पण आता काही महिला आजारी असतील तर त्या महिलांना उपवास जर शक्य होत नसेल तर त्यांनी उपवास न करता मग वडाच्या झाडाची पूजा करायचं आहे. तर आता ही सगळी माहिती तुम्हाला समजलीच असेल की वडाच्या झाडाची पूजा कशी करायचं आहे, कोणत्या रंगाची आपल्याला साडी नेसायची आहे, कोणत्या साडी म्हणजेच की 5 असे जे कोणते शुभ रंग आहेत जे आपण घालायचे आहेत, आणि चुकूनही कोणत्या जे 2 रंग आहेत तर त्या 2 रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा बांगड्या. याबद्दल सगळी माहिती आता तुम्हाला समजलीच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.